लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे, की आता सगळ्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. अजून पण बरेच असे लाडकी बहीण आहेत, की त्यांना अजून हप्ता आलेला नाहीये. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासुद्धा आपल्या शासनाकडून नोटीस आलेली आहे. आणि आता ते काय करायचं आहे, ते आता हे एक मुद्दा 2 हे पॉइंट 2 आता आपण हे व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि पहिला मुद्दा म्हणजे कोणाला पैसे ₹1500 आलेले आहेत आता ह्या लाडक्या बहिणींना आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. तुम्हाला पैसे आले आहेत का नाही अजून तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर आले नसेल तर त्या बाबतीत मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट पण देणार आहे. आणि त्यासाठी त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जेवढे जण सबस्क्राईब करतील आणि जेवढे जण कमेंट करतील त्यांच्यासाठी मी लवकरच आता अपडेट तुम्हाला मी देणार आहे, की तुमचा हप्ता थांबलेला असेल तर तुम्हाला कसं चालू होणार आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण आता, की पैसे पहिलं कोणाला आलेले आहेत लाडकी बहिणींना. तर आता बरेच जर असं बघितले तर लाडक्या बहिणींची जी ई-केवायसी झालेली आहे, पहिलं अगोदर झालेली आहे ई-केवायसी किंवा एप्रिल महिन्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. तर त्या लाडक्या बहिणींना ₹1500 हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या बाबतीत अजून एक हे आहे, की ₹3000 ₹4500 येणार होते, तर त्याचं ₹1500 कसं काय आले असेल? तर ₹1500 आता त्यांनी दिलेले आहेत आणि ह्याच महिन्यात अजून एकदा ₹1500 वाटप होणार आहे. तर डबल खुशखबर आहे, की ₹3000 एका महिन्यात येणार आहेत. 4500 येणार नाही. लाडक्या बहिणीनं तुम्ही हे विचारच करू नका, कारण की भरपूर असे युट्यूबर तुम्ही बघितले पण असेल ₹4500 येणार वगैरे. तर फक्त ते नोटीस आले होते, बट त्यामध्ये जी-आर काय नव्हतं. तर ₹4500 येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, की मी ऑफिसमध्ये जाऊन विचारून येणार आहे अपडेट काय असणार आहे. तर मी ऑफिसमध्ये पण गेलतो, तर तिथे पण सांगितलेलं आहे. तुम्ही पण जाऊन कोणी पण तुम्ही जाऊन विचारू शकता ऑफिसमध्ये. तसं काही नाहीये, कोणाला सांगणार नाही असं नाही. तर सगळ्यांना सांगतात त्यांनी. तर ऑफिसमध्ये जाऊन मी विचारलो आहे, तर तिथं त्यांनी काय सांगितलेले आहेत, की लाडके बहिणींना ₹1500 हप्ता जमा होत आहे आणि ह्याच महिन्यात अजून एकदा ₹1500 निधी मंजूर पण झालेला आहे. ते पण वितरण सुरू व्हायला लवकरात लवकर होईल. तर ₹4500 तर येणार नाही, कारण की ₹1500 लास्टचे जे ₹3000 एका महिन्यात येणार. मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे. मे महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. ह्या महिन्यात येणार नाही, मे महिन्यामध्येच. तर मार्च आणि एप्रिल महिन्याचे असं मिळून 1500 म्हणून ₹3000 येणार आहेत. बट अजून लाडक्या बहिणींना अजून भरपूर लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाहीये. तर त्यांच्यासाठी त्यांचं मेन जर असं बघितलं तर का आलेलं नाहीये, तर एकेकांची भरपूर जणांची जर बघितले तर आधार सीडिंग डिलिंक झालेले आहे. तुम्ही तुमचं बँक खाता चेक करून बघा. कोणत्याही तुम्ही सीएससी सेंटरमध्ये कुठेही जावा आणि तुमचं जे आधार सीडिंग असेल, तुम्ही बँक लिंक आहे का नाही ते तुम्ही चेक करून बघा. कारण की ज्या लाडक्या बहिणींचे आधार सीडिंग डिलिंक झालेले आहेत, तर त्या लाडक्या बहिणींना हप्ते जमा होत नाहीयेत. त्या लाडक्या बहिणींना सरळ सरळ सांगत आहे, की तुमचं जे आधार सीडिंग असेल तर तुम्ही चेक करून बघा. जे लाडक्या बहिणींचं जे आहे, की सरकार पण सुद्धा हे सांगत आहे, की आम्ही वितरण करत आहे, तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होत नाहीये. तर ते जमा का होत नाहीयेत? की लाडक्या बहिणींचे जर बघितले तर त्यांना त्यांचे आधार कार्ड जे असेल ते डिलिंक झालेले आहेत, ते डिसीडिंग झालेले आहेत. कारण की बँक अकाउंट जे आहे ते तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यापासून पैसे येत असणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत. तर त्यामुळे ते काय होत आहे, कारण की पैसे सरकार पण वितरण करत आहे, तुम्हाला देत पण आहे. बट तुमचं अकाउंट जे आहे ते आधार सीडिंग जे आहे डिलिंक झालेलं आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सीएससी सेंटर किंवा माही सेवा केंद्र एकच आहे. बट तुम्ही जिथं तुमच्या जवळपास सीएससी सेंटर, माही सेवा केंद्र जे असेल, तर तुम्ही तिथे तुम्ही जावा. तुमचं जे आहे तुम्ही चेक करून बघा. कारण की तुम्ही जर हे चेक करायला बँकेमध्ये सुद्धा जर गेला, तर तुम्हाला ते तिथं कळणार नाही. कारण की तिथे बँकेमध्ये ही आधार सीडिंग किंवा हे आहे तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला त्यांनी वरच्यावर तुम्हाला सांगून पाठवणार, की हा आहे जावा म्हणून. तर म्हणून तुम्ही जिथे असेल तुम्ही तिथे जावा सीएससी सेंटरमध्ये वगैरे, आणि तिथे जाऊन तुम्ही बघा, की तुमचं आधार लिंक वगैरे सीडिंग आहे का नाही. आणि आता जर बघितलं तर लाडक्या बहिणींना आता आपण हे पण जाणून घेऊया, की तुम्हाला मी जसं सांगितलं तुम्हाला, की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे अजून आलेच नाही, तर त्या लाडक्या बहिणींसाठी अपडेट काय आहे, की तुम्ही पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वितरण होणार आहे. अजून वितरण होणार आहे. अजून 2 ते 3 दिवस अजून हप्ता चालू आहे. डीबीटी चालूच आहे. बट तुम्हाला हप्ता तुम्हाला पुढे येणार आहे. बट त्याच्या अगोदर तुम्हाला मी जे सांगितलं आहे, तर तुम्ही ते पहिलं प्रक्रिया तुम्ही जे आहे ते पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्ही असंच बसला, की नाही आम्हाला हप्ता येणार आता म्हणून 2 ते 3 दिवसमध्ये, तर तुम्ही लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा हप्ता पूर्णपणे बंद होऊ शकतो. तर तुम्ही उठा, तुम्ही लवकरात लवकर ते चेक करून घ्या. आणि ज्या लाडक्या बहिणींची तुम्ही जर बघितले तर आता ह्या कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना येत आहे हप्ता, तर आता बघितले तर आता बघा प्रत्येक गावामध्ये जर बघितले तर आता ह्या मिरज वगैरे आमचं जे गाव असेल, मिरज तालुका आहे, तर ह्याच्यामध्ये जर समजा 50,000 लाडकी बहीण असेल, तर त्यामधले कमीत कमी एक 5-10,000 किंवा 5 किंवा 10,000 लाडक्या बहिणींनाच फक्त हप्ता आला असणार आहे.
बाकीच्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे. सगळ्यांना येणार आहे. तुम्ही निश्चितपणे राहा. तुम्हाला सगळ्यात हप्ता सगळ्यांना येणार आहे. बट त्यासाठी तुम्ही असंच बसून राहू नका. मी तुम्हाला जे जे सांगितलेलं ते तुम्ही प्रक्रिया करा, पूर्ण करा आणि ज्या लाडक्या बहिणींची तुम्हाला आता हे पूर्ण सगळ्यांना आता हे पण तुम्हाला एक आतुरता आहे. तुम्हाला हे पण प्रश्न पडलेले आहेत, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना अजून हप्ता आला नाही. तर त्या लाडक्या बहिणींचं काय? हे पॉइंट जे आहे हे पूर्ण महत्वाचा पॉइंट आहे. कारण की सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हटलं की हे आहे, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाही. असं का झालेलं आहे? ते लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत काय? तर असं नाहीये. त्या लाडक्या बहिणी अपात्र नसणार आहेत. त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हप्ता येणार. तुमचे जे थांबलेले हप्ते असतील पाठीमागचे जानेवारी महिन्यापासून, फेब्रुवारी महिन्यापासून वगैरे, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हप्ता येणार आहे. की ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती तरी सुद्धा त्यांना हप्ता आला नाही. तर अशा लाडक्या बहिणींचं जर बघितलं तर त्यांची पडताळणी सुरू होती. ज्या लाडक्या बहिणींची समजा आता दुरुस्ती यादीमध्ये नाव नव्हतं. मग त्यानंतरनं ज्या लाडक्या बहिणींचं की मध्ये त्यांना पैसे आलेच नाही. बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे आले. त्यांचं नंतरनं म्हणजे एप्रिल महिन्याच्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यानंतरनं जे ई-के-वाय-सी सुरू होती त्या दुरुस्ती यादीमध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. ई-के-वाय-सी त्यांची त्यावेळी पण झालेली आहे. तर त्या लाडक्या बहिणींना 100% नाही 1000% तुम्हाला सांगतो मी त्या लाडक्या बहिणींना पैसे 1500 रुपये येणार आहेत. तर तुम्हाला तुमचं गाव कोणतं आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले आहेत का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण कळेल की कोणत्या कोणत्या गावात आणि किती लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. तर बाकीचे जे लाडकी बहिणी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही तर त्या लाडक्या बहिणींचं काय? त्या लाडक्या बहिणींना नवीन अपडेट भेटणार आहे. त्या लाडक्या बहिणींना नवीन संधी भेटणार आहे आणि हे 15 ते 16 तारखेमध्ये जी मीटिंग आहे त्या बाबतीत हे चर्चा होणार आहे. कारण की आदित्य तटकरे त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत. त्यांनी नोटीस पण जारी केलेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्या लाडक्या बहिणींना आम्ही त्या बाबतीत चर्चा करणार आहे आणि त्या चर्चा करून त्या लाडक्या बहिणींना आम्ही वितरण सुरू करायचा प्रयत्न करणार आहे. तर 15 आणि 16 तारखेला जर मी तुम्हाला सांगितले जी मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये त्यांनी चर्चा करणार आहेत, की लाडक्या बहिणींची ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्या लाडक्या बहिणींना आपण हप्ता वितरण कसं करायचं आहे. तर त्यांचं जे डॉक्युमेंट असेल, तर तुम्ही लवकर आत्ताच अपडेट करून ठेवा. कारण की जसं समजा जर चालू झाली ई-के-वाय-सी किंवा नवीन संधी भेटली, तर तुम्हाला त्यावेळी अपडेट करता येणार नाही. कारण की संधी कमी असणार. तर त्यावेळी तुमची ई-के-वाय-सी करणार का तुम्ही अपडेट करत बसणार तुमचे डॉक्युमेंट. तर म्हणून तुम्ही सगळं डॉक्युमेंट चेक करा आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतो, की लाडक्या बहिणींसाठी जर बघितले, तर लवकरात लवकर त्यांनी हे पण नोटीस केलेली आहे, की लाडक्या बहिणींची जे 54 लाख लाडकी बहीण आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये. 54 लाख लाडकी बहीण आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाहीये. त्या लाडक्या बहिणीमधले जर बघितले, तर ते सुद्धा पात्र होणार आहेत. बट ह्याच्यासाठी आपल्याला फक्त हे एकच काम करायचं आहे, की तुम्हाला जर समजा तुम्हाला 2 ते 3 दिवस म्हणजे तुम्ही सगळं तुमचं डॉक्युमेंट क्लिअर आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा हप्ता आला नसेल, तर तुम्ही सी सेंटर माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन विचारा किंवा महिला बाल विकास मंडळ तिथे जाऊन ऑफिसमध्ये विचारा. आम्हीच जाऊन विचारलं असंच आम्हाला माहिती फक्त सांगतात असं नाहीये. लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा तुमचं जे कोणता जिल्हा असेल तुमच्या तिथं जे महिला व बाल विकास मंडळ ऑफिस असेल तुम्ही तिथे जाऊन विचारला तरी सुद्धा तुम्हाला त्यांनी माहिती देणार आहेत. तर म्हणून जर ह्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा जर समजा आता भरपूर अशी लाडकी बहिणीचे पैसे आलेच नाही तर ही 2-3 दिवसामध्ये पैसे तुम्हाला येणार नक्कीच येणार. तरी सुद्धा जर तुम्हाला पैसे आले नाही तर मी तुम्हाला ते पैसे कसे तुमचा हप्ता चालू होणार आणि तुम्हाला पैसे सगळे कसे भेटणार तर तुम्हाला मी ते लवकरात लवकर तुम्हाला मी ते अपडेट पण देणार आहे. तर म्हणून लवकरात लवकर असं अपडेट घेण्यासाठी आणि तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. जेवढे सबस्क्राईब येतील आणि जेवढे कमेंट येतील तुमचे लाईक आणि जेवढे कमेंट येतील मी त्या लाडक्या बहिणीसाठीच तुम्हाला अपडेट देणार आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींना अपडेट भेटणार नाही. तर म्हणून आणि ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे तर मी तुम्हाला बायोमध्ये व्हॉट्सअप आपल्या चॅनलचं मी तुम्हाला लिंक देईन. तर त्या ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला नवीन आणि दुसरी कोणती योजना असेल तर त्या बाबतीत आणि लाडक्या बहिणींच्या बाबतीत पण तुम्हाला अपडेट सगळ्यात लवकर तुम्हाला भेटत जाणार आहे. तर म्हणून अशा लाडक्या बहिणींनो नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.